मनोरंजन करायचं होतं त्याने केलं नाही बोलणार फक्त तुमची साथ पाहिजे पहिला विषय मारतो मी ऐसा आहे मी तैसा आहे तुकाराम मानकर कुठं होईल कुठं सगळ्यांबरोबर कार्यक्रम केले आणि परत सांगतो काय तरी माझी बायको म्हणाली किशोर बुवा बरोबर कार्यक्रम करू नका समजून जा यार अरे भले भले थकले तू आता लवड्या तुसमारीच्या आणि काय काय बडबडून गेलास तुला असं वाटतंय की किशोर बुवा अरे काय तू कमी समजतोस काय तुला पाणी पाजलं पहिल्याच बारीत पाणी पाजलं तुला ते पिता ना आलं हो काय झालं माहितीये ह्याच्यात तोंडात टाकलं पण काय बाहेर पडलं हो असं दारूची नशा हो दारूची नशा ही सांगा सोडायला येईल का अन गांजेची नशा सांगावीला येईल का अहो गुलाची चव सांगा या गाढवाला येईल का अहो गुलाची चव सांगा या गाढवाला येईल का किशोर बुवा सारख्या मर्दाची सर सांगा या भडव्याला येईल अरे तू सांगतो शास्त्र तुका म्हणे ऐकतीचे शिर्डीचे न ऐकतीचे बडवीचे असं वाटेल की मला भडवा म्हणाला नाही हा आणि म्हणतो भामटा मी भामटा आणि तू चामटा अरे नागड्या शेमड्या तुला बारी कशी करायची आणि मला सांगतो का इथं येऊन तुम्हाला पब्लिकला म्हणजे माझ्या पब्लिकला हे पब्लिक माझं आहे मी तुमच्या गावचं आहे माझं पब्लिकला येणं बनवतोय तुझं गुरुचं नाव घेतलं नाही मी मला माहिती आहे पण गाण्याच्या ह्याच्यात चरणात घेतलं अरे तुला हेच शिकवलं तुझ्या गुरुनं ते घेतेवेळी नाव घ्यायचं नाही आणि गाण्यात घ्यायचं स्तुतीत घ्यायचं लोकांना चुक्या बनवतोस किशोर बुवाला तापवू नको अजूनपर्यंत तापलेला नाही तुझ्यावर प्रेम तुझ्यावर असं आहे की सख्या भावासारखं आहे जर निडलास तर तुला इथं फाडून जाईल किशोर बुवा काय आहे तुला अजून दाखवले नाही थोडक्यात तुला मी जास्त घेत नाही थोडक्यात घेऊ नका आणि गौलंडीची तोडली काय म्हणे तुझ्या आईच्या हांडीवर आईच्या हांडीवर अरे दया दुधाची जर चोरी करायची असती कानाला लुटमारी करायची असती म्हणे काय तुझ्या आईच्या हांडीवर मग राधेने जे हंडी दैनून भरून जे माठ वगैरे भरलेले होते मग ते राधेचं वर्णन आलंच नसतं ना मग तू जी बारी करतोस जी गौरण गायतोस ती राधा म्हणून तू इथं आली नसती मग आमच्या आईच्या दांडीत गेलो असतो दैनूत घ्यायला हा म्हणून होतो म्हणून तुझ्या हंडी पाच मी हंडी
इतने बड़ा मारतो ऐसा करतो या करतो त्या करतो बुवा तुझा आवाज बसतो का रे मा ठोकतो थोडीशी 90 प्रत्युत्तर प्रश्न आलं प्रश्न उत्तर आलं आहे 90 फक्त बुवा असू द्या हा म्हणे बुवा तूच मारीच्या गाडून टाकेन मी फाडून टाकेन म्हणे लवड्या रे दे बाबा लवडा लावतो बरोबर थोडं आपल्या बाळासाहेबांचे एक मी मुकडा गात आहे मनोरंजन तुमचं करणार काही टेन्शन घेऊ नका लगेच सुरुवात करतो एक एक शब्दाचा पडला धाक रे सर्वांना उरून पुरले थाक रे झाले पुढारी नेते किती गलाक रे पण सर्वांचा बनला आज तो बाप रे एक एक शब्दाचा पडला धाक रे सर्वांना उरून पुरले धाक रे पुढारी नेते किती गलाक रे पुढारी नेते किती गलाक रे पण सर्वांचा बनला आज तो बाप रे एक एक शब्दाचा पुरले धाक रे सागे म्हणले थोडंसं वेळ घेतला आणि बाईक काय आज हिने मला तापवलं आहे अरे विषारी सापाला जर तापवलं त्याच्या शेपटीवर पाय दिला तो दम केल्याशिवाय राहणार नाही आणि उलटा फिरून हिच्या चावा घेतल्याशिवाय जाणार नाही पहिली आधी काय म्हणतो माझ्या बाबूला वा एवढे दिवस जोडीला भेटलास तुला काय बोललो नव्हतं रे बाबा का तर तुला वाटलं होतं त्या आईला एवढं बोलतो एवढं चालतो तरी किशोर बुवाला मी नडेल नाही वा 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 तुला बोलतो बाबा रे एक दिवस मी नडेल आणि खरोखर तुला फाडेल ती वेळ आणून दिलीच का रे बाबा हा माझ्या बाबूला कशी बघते ही आतून माझ्या बाबूला अरे माझ्या बाबूला कशी बघते ही आतून घेईल घेईल उड्या रे घेईल बघा घेईल उड्या रे तुझी बायको कशी मागून बाबूला खेळत असताना त्याची बायको आतमधून बघत असते म्हणजे ते जे उड्या मारतात ना एका दोरीच्या उड्या असतात ते आतून बघत असते मग ती मागून उड्या मारायचा प्रयत्न करते माझ्या बाबूला कशी बघते ही माझ्या बाबूला कशी बघते ही तुझी बायको कशी मागून
सगळ्यांचा नाद कर, माझ्या ओव्हरगावचा नाद नको करू. आणखी काय म्हणाला? या बुवाला पडलाय एकच कोडा आणि मग त्याच्या बायकोला लागलाय घोडा, असं काहीतरी बोलला. हा मस्त बुवा सुद्धा विषय सादर केलाय. विषय समजून दिलेला मंडळी ऐका. मला म्हणतो बाई बघा ऐका, त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. ही पोरं नसतात ना, मी तुरेवाला आहे आणि तो तुरेवाला म्हणे पोरी नाचवतोय, आणि तो शक्तीवाला आहे जड्या छक्क्या. तू मरतायस ना का छक्का आहेस? अरे छक्कवड्या नको, बदामचा मला सांगतोय अरे नाच अर्धांगी पार्वती अर्धांगी शंकर. या बोला काय शास्त्र वाचत, आम्ही शास्त्र वाचतो, मी ऐसा करतो, मी तैसा करतो, घंटा करतो सर नाही. एखाद्या माणसाला उभे होऊन चुतिया बनवायचं नाही. आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, लोकांना आवडलं पाहिजे. तो असेल ना गाण्यात आणि शेर शायरीमध्ये तुझी मजा मनोरंजन करून दाखव. तर कार्यक्रम काहीतरी फेकायचं. माझ्या नाथ मंडळीवर गेला, मी सहज बोललो, शास्त्र सांगितलं तरी झोंबलं. ठीक आहे, जास्त का बोलत नाही, आपण गाण्यात घेऊया. भरपूर काही आपल्याला बोलायला भरपूर आहे.
आणि चारी चौघात त्या किशोर बुवाने त्या मंगेश बुवाची मारली या गाण तुरेवाल्यांचा वाघ म्हणतात मधी हाई सोट्या तुम्हाला आवडत असेल तर गाण्याचा प्रतिसाद द्या मधी हाई सोट्या बाजूला दोन गोट्या आता